लगेच येईल लगेच येईल याच्यावरती नाही 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 प्रथम स्ट्राईकला आहे शिवम, नॉन स्ट्राईकला आहे तेजस. शिवमने लास्ट मॅचमध्ये 50 रन मारले होते. या टुर्नामेंटची एकमेव 50 होती शिवमच्या बॅटमधून निघालेली. पॉवर प्ले नसेल, पॉवर प्ले नाही आहे आताच्या फायनलसाठी, कारण की 2च षटकांचा हा सामना असेल. संघाचं पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलंय मुकेश. मारा करणार शिवमसाठी मुकेश. 15-20 पावलांचा रनअप घेऊन पंचांना पार करून टाकला हा चेंडू शिवमसाठी. आणि लेग साईडच्या दिशेने उत्तुंग मारलेला हा फटका सीमारेषेच्या बाहेर जातोय 6 धावांसाठी. संघाचं आणि स्वतःचं खातं खोलतायत 6 धावेने शिवम. सहा धावा, 6 धावेने धावसंख्या वाढते. नॉन स्ट्राईकला आहे तेजस, स्ट्राईकला आहे शिवम. मुकेश, बॉलर नेम मुकेश. मुकेश याचा पुढील चेंडू शिवमसाठी. पंचांना पार करून टाकला चेंडू. पुन्हा एकदा फुल लेन चेंडू लेग साईडच्या दिशेने तटवला आहे. सीमारेषेच्या बाहेर जातोय चेंडू 6 धावांसाठी. खणखणीत षटकार. 2 चेंडू 2 षटकार पाहायला मिळतात शिवमच्या बॅटमधून निघालेत. बॉल द्यायचा आहे लेग साईडला, तिकडे जायचं आहे बॉल आणण्यासाठी. मुकेश. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. पंच सामना सुरू करायचा आहे. मुकेश याचा पुढील चेंडू. 2 चेंडूवर 2 षटकार पाहायला मिळालेत शिवमच्या बॅटमधून. पंचांना पार करून टाकला हा चेंडू शिवमसाठी. पुन्हा एकदा मोठ्या फटका खेळण्याच्या नादात चेंडू निर्धाव जातोय. चेंडू निर्धाव जातोय. 3 चेंडू 12 धावा. मुकेशचा पुढील चेंडू शिवमसाठी. पुन्हा एकदा फुल लेन चेंडू लेग साईडच्या दिशेला तटवला आणि तो सीमारेषेच्या सीधा बाहेर जातोय 6 धावांसाठी. 6 धावांसाठी. या 6 धावेने धावसंख्या झपकन वाढते. धावसंख्या होते 18. शिवमच्या बॅटमधून खणखणीत षटकारांची आतषबाजी होते पाहायला मिळते सर्व प्रेक्षकांना. फायनलचा हा सामना सिमायरा प्रीमियर लीग 2025 डायमंड स्टार 11 वर्सेस मॉडेल 11. मुकेशचा पुढील चेंडू शिवमसाठी. डाव्या यष्टीच्या खूपच बाहेरून जातोय. पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 19. पुढील चेंडू मुकेश याचा. पंचांना पार करून टाकला चेंडू मुकेशसाठी. पुन्हा एकदा फुल लेन चेंडू
उंच उडालाय, पाहू कॅच होते का आणि कॅच ड्रॉप होते. त्या पकडणार नाही. 2 बॉल 6 आले ना. डायमंड स्टार 11 संघाकडून मध्ये आला ना. 2 धावा धावून यशस्वी होत आहेत दोन्ही फलंदाज. धावसंख्या आले 21. नाही काय? वाईड 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 आहे. आणि नंतर तो 2. धावसंख्या आले 21. पहिलं षटक चालू असताना काही चेंडू शिल्लक. मुकेश पंचांना पार करून टाकला हा चेंडू शिवमसाठी. एक धाव धावून घेण्यात यशस्वी झाले. दुसरी धाव धावून घेत आहेत. पाहूया षटक संपल्याची खून करतायत पंच. 2 धावा धावून घेण्यात यशस्वी झालेत. पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या आले 23. पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या झाले 23. सगळे बोलता शिवमच खेळला ना. सगळे 22 झाले. त्याचे 22 झाले. पुढील षटक घेऊन येतात विश्वास. मारा करण्यात तेजस आला. शिमायरा प्रीमियर लीगचा हा अंतिम सामना. तेवीस धावसंख्या झाले 23 पहिल्या षटका अखेरीस. विश्वास मारा करणार तेजस याला. 7-8 पावलांचा रनअप घेऊन पंचांना पार करून टाकला हा चेंडू. डाव्या श्रीच्या खूपच बाहेरून जातोय. पंचांचा वाईटचा इशारा. एक अवांतर धाव. एका अवांतर धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 24. पुढील चेंडू विश्वासाचा तेजसाठी फुल लेन चेंडू लेग साईडच्या दिशेने तटवलाय. तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव धावून घेण्यात यशस्वी झाले दोन्ही फलंदाज. धावसंख्या झाले 25. एक चेंडू 25 धावा. शेवटचं षटक चालू आहे. आता स्ट्राईकला गेलाय धडाकेबाज फलंदाज शिवम जोशी. लास्ट मॅचमध्ये 50 मारली होती. पंचांना पार करून टाकला हा चेंडू शिवमसाठी. पुन्हा एकदा उत्तुंग हा फटका. पाहूया झेल होतो का आणि हा झेल बाद. प्रथमेश मटकर यांनी सुंदर असा हा झेल टिपलाय शिवम मॅच. पहिला धक्का बसतोय डायमंड स्टार 11 या संघाला शिवमच्या रूपात. त्यांची जागा घेण्यासाठी चाललेत. लवकरात लवकर बॅट्समन पाठवायचं आहे. बॅट्समनचं नाव सांगायचं आहे. मॉडेल स्टार 11 संघ 12वा खेळाडू पाठवायचा आहे. साहिल त्याची जागा घेण्यासाठी आलेत. साहिल. दुसऱ्या षटकाचे काही चेंडू शिल्लक. धावसंख्या आले 25. 2 चेंडू 25 धावा. विश्वास याचा पुढील चेंडू साहिलसाठी. 7-8 पावलांचा रन पंचांना पार करून टाकला हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने तटवलाय. एक धाव धावून घेण्यात यशस्वी झालेत. साहिल स्वतःचं खातं खोलतायत. एक धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 26. 3 चेंडू 26 धावा. अखेरचं षटक चालू आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया किती धावांचं उद्दिष्ट देतात मॉडेल 11 हा संघ डायमंड स्टार 11 या संघाला. विश्वास याचा पुढील चेंडू पंचांना पार करून टाकला चेंडू. तेजस याच्या बॅटच्या काही टप्प्यात आलेला नाही आहे. रिव्हर्स शॉट खेळण्याच्या नादात आणि हा रनआउट होऊन तेजस परततोय. नो चेंडू. धाव संख्या झाली 28. धाव संख्या झाल्या 28. त्यांची जागा घेण्यासाठी आलेत तेजस. बॅट्समन नेम विकास भोगल.
बागल सॉरी विकास. बघूया आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देतात विकास आणि साहिल. शेवटचा षटक चालू आहे. काही चेंडू शिल्लक. लवकरात लवकर खेळायचंय. पंचांना पार करून टाकला हा चेंडू. एक धाव धावून घेण्यात यशस्वी झालेत दोन्ही फलंदाज. एक धावेने धावसंख्या होते 29. 4 चेंडू 29 धावा. पुढील चेंडू साहिलसाठी. 4 चेंडू 29 धावा झाले आहेत. 2 चेंडू शिल्लक. विश्वास पंचांना पार करून टाकला हा चेंडू. एक धाव धावून घेण्यात यशस्वी झालेत. आणि हा रनआउट होऊन धावबाद होऊन परत येतोय साहिल सॉरी विकास. धावसंख्या आली 30. पुढील बॅट्समन आहेत बॅट्समनचं नाव सांगायचंय. निखिल. विश्वासाचा पुढील चेंडू बॅटच्या काही टप्प्यात येत नाही. चेंडू निर्धाव जातोय. 2 षटकाखेरीस मॉडेल 11 फायटर या संघाची धावसंख्या आली 30 आणि जिंकण्यासाठी डायमंड स्टार 11 या संघाला 31 धावांचं आव्हान दिलंय. 15.5च्या सरासरीने 31 धावांचं उद्दिष्ट गाठावं लागेल डायमंड स्टार 11 या संघाला. मॉडेल स्टार फायटर या संघाला विनंती आहे की त्यांनी त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. हाउसकीपिंग वाले जिधर भी है वो पवेलियन के यहाँ पे आ जाए. हाउसकीपिंग टीम, हाउसकीपिंग, सिक्योरिटी जो भी है यहाँ पे आ जाइए पवेलियन के यहाँ पे. वो बोल दे बोल. क्या त्याला विचारूया आपण तिकडचं साफसफाई झाली का. ते केलं ब्लॉक पण केलं तिकडे कार्यक्रम आहे संध्याकाळी. ब्लॉक केलं मग आता इकडचं पाठच्या साईडचं. हां ते सगळं संघाचं पहिलं षटक घेऊन आलंय शिवम. डायमंड स्टार 11 संघाने आपले फलंदाजीसाठी पाठवायचे आहेत. डायमंड स्टार 11 या संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी येत आहेत विश्वास आणि मुकेश. दोन्ही धडाकेबाज फलंदाज. शिवम संघाचं पहिलं षटक घेऊन आलाय शिवम डायमंड स्टार कडून. स्ट्राईकला विश्वास, नॉन स्ट्राईकला मुकेश. जिंकण्यासाठी 31 धावांचं आव्हान दिलंय मॉडेल 11 या संघाने. विश्वास आणि मुकेश. बारा चेंडू 31 धावा. शिवम
पंचांना पार करून टाकला चेंडू लेग साईडच्या दिशेने तटवला चेंडू पाहूया आणि हा मिस फील्ड होतोय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी स्वतःचं आणि संघाचं खातं खोलतायत विश्वास. या 4 धाव्याने शिमायरा प्रीमियर लीग 2025चा हा अंतिम सामना. अंतिम सामन्यात डायमंड स्टार 11 या संघाला मॉडेल 11 या संघाने 31 धावांचं उद्दिष्ट दिलं आहे. पाहूया किती चेंडू शिल्लक राखून हे उद्दिष्ट पार करतात. शिवम याचा पुढील चेंडू पंचांना पार करून टाकला. हा चेंडू लेग साईडच्या दिशेला तटवलाय आणि पुन्हा एकदा खणखणे चौकार विश्वासाच्या बॅटमधून निघालाय. धावसंख्या 4 ने झपकन वाढते. धावसंख्या होते 8. बिनबाद 8. 2 चेंडू 8 धावा. पुढील चेंडू शिवम याचा भेटली वैभव कुठे होती. स्ट्राईक लाईन विश्वास 10-15 पावलांचा रनअप घेऊन शिवमने टाकला चेंडू. निर्धाव जातोय. 9 चेंडू 23 धावांची आवश्यकता डायमंड स्टार 11 या संघाला जिंकण्यासाठी. कचरा सब लोग उधर स्टेज में भी है उधर नीचे कचरा ले लो सब. शिवम याचा पुढील चेंडू पंचांना पार करून टाकला. चेंडू विश्वासाठी लेग साईडच्या दिशेने तटवला चेंडू. पाहूया किती धावा धावून काढतात. 2 धावांवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. या 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 10. बिनबाद 10. अजूनही 21 धावांचं आव्हान आहे डायमंड स्टार 11 संघाला. 8 चेंडू 21 धावा. शिवम 15-20 पावलांचा रनअप घेऊन पंचांना पार करून टाकला. हा चेंडू विश्वाससाठी यॉर्कर चेंडू. तेवढ्याच फॉलो थ्रूमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं शिवम याचकडून. चेंडू निर्धाव जातोय. गाडी में डाल देंगे अपने को डालना पड़ेगा. हां डालेंगे वो दुर्गानगर ठीक है रख दो जो भी कचरा है ना इधर रख दो हम लोग डाल देंगे. 7 चेंडू 21 धावा ची आवश्यकता डायमंड स्टार 11 या संघाला. पुढील चेंडू शिवम याचा विश्वाससाठी पंचांना पार करून टाकला. हा चेंडू डाव्या एसटीच्या खूपच बाहेरून जातोय. हा चेंडू पंचांचा वाईटचा इशारा. एक अवांतर धाव. या अवांतर धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 11. बिनबाद 11. अजूनही 20 धावांचं आव्हान आहे डायमंड स्टार 11 या संघाला. 7 चेंडू 20 धावा. शिवम याचा पुढील चेंडू पंचांना पार करून टाकला. चेंडू विश्वाससाठी. एका धावेवर समाधान मानतायत विश्वास. दुसरी धाव घेण्यात यशस्वी झालेत दोन्ही फलंदाज. या 2 धावेने षटक संपतंय. धावसंख्या होते 13. 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता डायमंड स्टार 11 या संघाला जिंकण्यासाठी. 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता. पुढील गोलंदाज आहे तेजस मांडवकर. बोला ना जरा. सहा चेंडू 18 धावा. शिमायरा प्रीमियर लीगचा हा फायनलचा सामना तुम्ही यूट्यूब लाईव्ह स्ट्रीमिंगवरती सुद्धा H&R स्पोर्ट्स यांच्या साईडवरती पाहू शकता. तेजस 7-8 पावलांचा रनअप घेऊन टाकला चेंडू. कीपरच्या अजून मिस फील्ड होतोय आणि 4 धावांसाठी हा
4 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 17. 5 चेंडू 14 धावा. वाईट होता की नाही ना? 4 दिले बघ. विचार लांब पंच. पंचाने धावा कळवायच्या 4च. ओके डन. 22च्या 4 धावा. या 4 धावेने धावसंख्या झाली 17. अजूनही जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता. मुकेश स्ट्राईकला आहे. मुकेश 5 चेंडू 14 धावा. तेजस याचा पुढील चेंडू पंचांना पार करून टाकला. चेंडू मुकेशसाठी. मुकेशने लेग साईडच्या दिशेने तटवला चेंडू. हिट विकेट. ओके हिट विकेट आउट होऊन परत येत आहेत. पण हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर मारला होता मुकेश यांनी. पण त्यांचा बॅड लक, त्यांचा पाय स्टंपाला लागला आणि ते बाद होत आहेत. मोठा धक्का मानावा लागेल डायमंड स्टार 11 या संघाला, कारण की दीडचे हे फलंदाज होते. त्यांचे चौकार षटकारांची आतषबाजी त्यांनी यापूर्वीच्या मॅचमध्ये केली होती. त्यांची जागा घेण्यासाठी गेलेत आतिश. पाहूया आपल्या संघासाठी आतिशी पारी करतात का, खेळतात का. चार चेंडू 14 धावा. 4 चेंडू 14 धावा. मुकेश यांची जागा घेण्यासाठी गेले आतिश. आतिशी पारी खेळावी लागेल आतिशाला. तेजस याचा पुढील चेंडू पंचांना पार करून टाकला. चेंडू पुन्हा एकदा रनआउट होऊन आतिश रनआउट होऊन परत पाठी डगआउटमध्ये येत आहेत. धावसंख्या आहे तिथेच 17. अजूनही जिंकण्यासाठी 3 चेंडू 14 धावा. 3 चेंडू 14 धावा. काहीसा हा सामना मॉडेल 11 फायटर या संघाकडे झुकलेला पाहायला मिळतोय आपल्याला. आतिश यांची जागा घेण्यासाठी गेलेत रोहित राजभर. तेजस सुंदर अशी गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. 7-8 पावलांचा रनअप घेऊन पंचांना पार करून टाकला चेंडू आणि उत्तुंग असा हा फटका मारलेला आहे. पाहूया झेल होतो का. आणि हा सीमारेषेच्या बाहेर विश्वास यांच्या बॅटमधून निघालेला हा षटकार, खणखणीत षटकार. या 6 धावेने धावसंख्या झपकन वाढते. धावसंख्या होते 23. 2 गडी बाद 23. अजूनही जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. दोन चेंडू 8 धावा. पाहूया दोन्ही चौकार मारतात की षटकार आणि चौकारमध्ये विश्वास खेळतात. संपूर्ण टीमचा विश्वास आहे त्यांच्यावरती. खणखणीत हा शॉट खेळला आहे आणि तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय मॉडेल 11 या संघाकडून. आणि 2 धावा धावून घेण्यात यशस्वी झाले आहेत. चेंडू 6 धावा. एक अतितटीचा हा सामना पाहायला मिळतोय. फायनलचा हा सामना डायमंड स्टार 11 वर्सेस मॉडेल 11 फायटर या संघामध्ये. एक चेंडू 6 धावा. पाहूया याआधी पण एक असा सामना झाला होता अवेंजर स्टार वर्सेस प्लॅटिनियम शायनर बॉईजमध्ये.
त्यामध्ये पण एक चेंडू 6 धावा हव्या होत्या अव्हेंजर स्टार या संघाला. आणि त्या संघाचे धडाकेबाज फलंदाज वैभव यांनी लास्ट चेंडूवरती 6 धावा मारून आपल्या संघाला विजयी केलं होतं. पाहूया विश्वास आपल्या संघाला विजयी करतात का. एक चेंडू 6 धावा, एक रोमांचक सामना. पंचांना पार करून टाकला हा चेंडू. थोडा पावलांमध्ये तेजस चुकतायत. एक चेंडू 6 धावा. तेजस 7-8 पावलांचा रनअप घेऊन पंचांना पार करून टाकला चेंडू विश्वाससाठी. आणि हा मॉडेल 11 हा संघ विजयी होतोय. शिमायरा प्रीमियर लीग 2025 चा विजेता ठरतोय मॉडेल 11 फायटर हा संघ. आणि उपविजेता ठरतोय डायमंड स्टार 11 हा संघ. सर्व खेळाडूंना आणि आपल्या विनंती आहे की त्यांनी सर्व खेळाडूंना विनंती आहे